माझं नाव पंचशिला साहेबराव डिवरे. मी मुलीची काकू बोलते. यांनी मुलीला डायरेक्ट आत्महत्या करायला भाग पाडलेलं आहे. कारण की तिचे वाले घरचे सगळे मारहाण करत होते, तिच्यावर अत्याचार करत होते आणि त्यांनी स्वतःहून फाशी लावली आणि मुलीला सांगितलं का तुझ्यामुळे केलं असं तसं. आणि सगळं व्हायरल केलं सर. सगळं व्हायरल करून दिलं तिचं वालं बोलणं चालणं. तिने फाशी घेऊन घेतली. अक्षरशः डायरेक्टली तिला नकोच वाटलं. यांनी सगळं छा करून सगळं हे केलेलं आहे. काय राहुल पवारनी जास्त केलं. त्यांनी सगळं मोबाईलवर सगळं पसरून दिलं. मुलीने मोबाईल बघितल्यावर, फोटो बघितल्यावर सगळं तिने लगेच, तिला ऑप्शनच उरलं नाही ना. तिचे आई वडील बी मध्ये, तर त्याच्यात तिने डायरेक्ट आत्महत्याच केली सर. तुमची काय मागणी आहे? आम्ही मुलीला घेणार नाही. आमची एवढीच मागणी आहे की त्यांना अटक करा पहिले, तेव्हा आम्ही अंत्यविधी करू. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्र सरकारचा आम्ही धिक्कार करतो साहेब. पोलीस ठाण्यात तुम्ही ठिय्या मांडला, पोलिसांनी काय आश्वासन? पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे, पण तो इकडे वर्ग झालेला नाही. कोळसेवाडी पोलिसांचे जे API साहेब आहेत त्यांनी आता कॅम्प पोलीस स्टेशनच्या PI शी बोलणं केलेलं आहे का उद्या आमची टीम येणार आहे आणि त्यांना अटक करू. आमची देखील अशी मागणी आहे, त्यांनी उद्या लवकर येऊन त्यांना अटक करावी, त्याच्यानंतरच आम्ही आमच्या मुलीचा अंत्यसंस्कार करू. नाही तर आम्ही तिची प्रेत घेऊन आम्ही स्वतः आत्मदहन करू असा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे. पण त्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार नाही.